नमस्कार, आपण पाहत आहात तारा न्यूज आणि मी सई कुलकर्णी। तर कोल्हापूरमध्ये खड्डे तर आहेतच रस्त्यांवरती, हे काही नवीन नाही। पण एक सामान्य नागरिक स्वतःच्या खर्चातून खड्डे भरण्याचा प्रयत्न करतोय, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट प्रशासनासाठी कोणतीही नसेल। तर गेल्या 3 आठवड्यांपासून अरविंद रंगरेज हे खड्डे भरण्याचं काम करत आहेत। खड्डेमुक्त कोल्हापूर ही त्यांची संकल्पनाच आहे जणू। आणि खास बाब म्हणजे त्यांनी वापरलेलं हे मटेरियल, त्याला 3 वर्षांची गॅरंटी आहे। तर आपण नेमकं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना ही संकल्पना का सुचली, त्यांना हे कार्य करावंसं का वाटलं। नमस्कार अरविंदजी। नमस्कार। तर ही संकल्पना नेमकी तुम्हाला कुठे, कशी आणि का सुचली, तुम्हाला हे कार्य करावंसं का वाटलंय? तुम्ही बघतच असणार, तिकडे तिकडे पेपरला दररोज तुम्ही बघत असणार की खड्ड्याविषयी सगळीकडे चर्चा चालू आहे। अप टू मंत्रालयापर्यंत कोल्हापूरच्या खड्ड्या हे चालू आहे, चर्चा चालू आहे। आणि आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पण आपण एक हा बाबा कोल्हापूरसाठी आपण काय तर करू शकतो, आपण ही काहीतरी घ्या खड्ड्या मोजण्यासाठी का आपण मी ही संकल्पना याच्यातून आली की मला की माझी एक भाची आहे, तिची मैत्रिणी मागच्या वर्षी आपल्या गोखले कॉलेजजवळ खड्ड्यात आदळून ती एक्सपायर झाली। तेव्हा पण असं वाटत होतं की हा बाबा आपण पण प्रशासन हे न करता आपणच थोडंफार या खड्डे स्वखर्चानं आठवड्यातून मी चला बाबा 10 खड्डे तर मोजवत असेल तर किती तर त्याचा हे उपयोग होईल म्हणून मी त्या याच्यानं एक संकल्पना केलेलं आहे की मी प्रत्येक आठवडे 10 खड्डे मोजवण्याचं काम करत आहे स्वखर्चानं। आता महानगरपालिकेचं जर आपण बघितलं तर जवळजवळ कोट्यावधींचा त्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे, ते पैसे देऊ शकतात, तरीसुद्धा हे रस्ते दुरुस्त का होत नाही आहेत? आता सांगायचं म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की बजेट हा खड्ड्यासाठी पण आता परवा पेपरला आलं तर 8 कोटी असं काय तर खड्ड्यासाठी हे केलेलं आहे, प्रपोज केलेला आहे। खड्डे टिकत नाही आहेत, खड्डे परत तक्रार चालू आहे, 4 दिवसात निघतात, हे होत नाही। कारण आपण पण जर असं जर मनावर घेत असेल कॉर्पोरेशन तर आधुनिक पद्धतीने जे तयार केलेलं मटेरियल जर वापरून ते जर करत असेल तर एक नंबर खड्डे म्हणजे हे होतील, रस्ता एकदम फर्स्ट क्लास होईल। आणि जर कंपनी चांगल्या कंपनीचं मटेरियल आधुनिक पद्धतीने जे तयार केलेलं मटेरियल वापरून जर त्यांनी हे केलं की रस्ता खड्डेमुक्त आरामात होईल, त्यात काही हेच शंकाच नाही आहे। खरं प्रशासन मनावर घेत नाही, असं आहे। हा उपक्रम तुम्ही हाती घेतलाय, तुम्ही स्वखर्चानं पुढाकार घेऊन सगळं करताय, पण आतापर्यंत 3 आठवडे होऊन गेलेले आहेत, तर तुम्हाला आता कोणाची मदत मिळतीये का? नाही, मला कोणाची मदत आज पण मिळाली नाही आहे। मी आपलं फक्त माणसं जोडत आहेत आपल्या याच्यासाठी, ते पण म्हणतात की काय तर आपण मदत करू। मी आता सध्या अजून कोणाकडे काय तसं काय हे केलं नाही। इव्हन हे मी कॉर्पोरेशनला पण लक्षात आणून दिलेलं आणि इव्हन ते बघितलेलं पण आहेत की हे मटेरियल असं आहे, त्या सगळे म्हणजे सिटी इंजिनियरना बसून दाखवलेलं आहे, त्यांना डेमो सगळं दिलेलं आहे। दुसऱ्या दिवशी ते येणार पण होते आणि ते म्हणाले तुमचं ते आम्ही हे बघतो, आणि ती दुसऱ्या दिवशी काय आले नाहीत। इव्हन ते कंपनीचे टेक्निकल माणसं पण आले होते आणि त्यांचं काय त्यात ते काय आलं नसल्यामुळे माझं मी स्वतः चालू केलेलं आहे। मी काय त्यात पाठीमध्ये त्यांना काही हे केलं नाही, फोन परत काय केलं नाही। हे जे प्रोडक्ट तुम्ही चूज केलंय याचं तुम्ही म्हणताय की 3 वर्षांची गॅरंटी आहे, तर हेच प्रोडक्ट तुम्ही का चूज केलं, याची लिंक तुम्हाला कशी मिळाली? लिंक म्हणजे मी ऑलरेडी सगळ्या रोड कॉन्ट्रॅक्टरना डांबर सप्लाय करतो आहे। हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम माझ्याकडे डीलरशिप आहे, मी डांबर सप्लाय करतो आहे। आणि हे जे प्रोडक्ट आहे हिंदुस्थान पेट्रोलियम आपल्या गव्हर्मेंट कंपनीच्या कोलॅब करून जर्मनी कंपनीबरोबर हिनकॉल म्हणून कंपनी आहे, त्याच्यावरती कोलॅब करून त्यांनी हे नवीन प्रोडक्ट कोल्ड प्रोसेसमध्ये तयार केलेलं प्रोडक्ट आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे। आणि कंपनी जर तुम्हाला 3 वर्षाची गॅरंटी देत असेल आणि तुमचं जर मटेरियल केलेल्या कामापेक्षा जर हाफ काममध्ये म्हणजे हाफ रेटमध्ये जर होत असेल तर प्रशासन का करू नये असं मी म्हणतो। तुम्ही भरलेले खड्डे जे आहेत ते इतके टिकतात आणि महानगरपालिका जेव्हा खड्डे भरते तेव्हा ते 2 आठवड्यातच उखडून जातात, तर याचं नेमकं कारण काय आहे? निकृष्ट मटेरियल की भ्रष्टाचार? तुम्हाला एक क्लिअर कट सांगतो की ह्या डांबरामध्ये काही मिक्स करत नाहीत आणि काय होऊ शकत नाही। हे तर खनिज पदार्थ आहे, एंड प्रोडक्ट म्हणजे डांबर आहे, ह्यात काही असं मिक्स करू शकत नाहीत। फक्त कसं आहे, प्रत्येक बिझनेसला एक मार्जिन आहे, नफा असतो ते 15 ते 20%। आणि हे वरून जेव्हा टेंडर हे भरतो आहे ती सगळ्यांना वाटूस तर
ते कॉन्ट्रॅक्ट इतका घायला येतो आहे की शेवटी मग ते काय करतो आहे की पर्सेंटेज त्याच्यात कमी करतो आहे. जिथं आपल्याला जिथं डांबर जेवढं लागतं तेवढं जर पर्सेंटेज त्याच्यात कमी झालं ना ते ॲटोमॅटिक त्याचं ते हे होत आहे. शेवटी तो पण त्याचा काय तर फायदा बघण्यासाठी तो काय जरासं क्वांटिटी कमी करते डांबरात हे करण्यासाठी. बाकी तसं काही डांबरात वगैरे मिक्स मिलावट असं काही नसतं. यावरच मला एक प्रश्न विचारायचा आहे की मध्ये अशी एक अफवा म्हणू शकतो आपण की लोकांच्या तोंडातून ह्या गोष्टी येत होत्या की जे डांबर असतं त्यामध्ये आपण जेव्हा गाडी सर्व्हिसिंग करतो तर त्याच्यामधून जे ऑइल काढलं जातं ते ऑइल यूज केलं जातं का? नाही तसं काही हे होऊ शकत नाही. ॲक्च्युली डांबरमध्ये ऑइल वगैरे काय मिक्स होत नाही. डांबरात फक्त पर्सेंटेज त्याच्यात कमी घातल्यामुळं समजा एखादा खड्डा मोजवायचा असेल तर एक चार स्क्वेअर मीटरला 4-5 किलो जर डांबर लागत असेल तर तिथं जर तुम्ही 2 किलो आणि 2.5 किलो जर वापरलं तर त्याची ताकदच राहणार नाही. त्यामुळे ते ॲटोमॅटिक त्याचं लाईफ पण तेवढं कमीच असणं त्यात काहीच नाही. तुम्ही जर ते प्रॉपर आधुनिक पद्धतीने जे मटेरियल तयार करून जर तुम्ही जर हे करत असाल तर ॲटोमॅटिक त्याला काही प्रॉब्लेम नाही. ती 3 वर्ष आणि ही कंपनी जी आहे त्या 3 वर्षे तुम्हाला गॅरंटी देत आहे. तर तुम्ही का वापरू नये असं मी म्हणतो. आता हे जे आपलं प्रोडक्ट आहे या प्रोडक्टमध्ये आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत किंवा डांबरीकरण केलं जातं महानगरपालिकेकडून, या दोन्हीमध्ये जर का कंपॅरिझन करायचं म्हटलं तर मग काय फरक आहे दोन्हीत? तसं म्हटलं तर डांबरी कधीही चांगलं आहे. डांबरी रस्ते कधीही चांगले आहे. समजा मेंटेनन्स आला की तिथल्या इथं कट करून रस्ता कट करून समजा ड्रेनेजचं वगैरे काही काम निघालं तेवढाच रस्ता कट करून तो तुम्ही फिलिंग करून परत प्रेस करून त्याला ते ॲज इट इज करू शकता. तेच जर तुम्ही सिमेंटचं जर रस्ता फोडायचा असेल तो कमीत कमी 10-12 फूट असं म्हणजे कंप्लीट स्क्वेअरमध्ये फोडून त्यात आत बार असतात ते सगळं मेंटेनन्स त्याला खर्च जास्त आहे. उलट सिमेंटच्या रस्त्यामुळं टायरिंगचे झीज होते. परत खर्च जास्त आहे त्याचा त्या डांबरीपेक्षा आणि टिकाला बरा आहे. खरं जिकडे आता पावसाच्या ठिकाणी जर तुम्ही तो वापरा नाही गेला तर तो त्याला शेवाळ पण धरतो. त्यात गाड्या स्किड होण्याचे चान्सेस पण असतात. आता तुम्ही गगनबावड्याच्या इथं ह्या साईडला बघत असाल तर काही ठिकाणी तिथं व्हेकल म्हणजे जात नाहीत, गाड्या जात नाहीत. तिथं असं शेवाळ असं साचलेलं असतं पावसाळ्यात. त्यामुळे गाडी स्किड होण्याचे पण चान्सेस असतात. त्यापेक्षा सगळ्यात हे डांबरी रस्तेच सगळ्यात चांगले. आता दोन्ही गोष्टीत जर का आपण कंपॅरिझनचा विचार केला तर मग महानगरपालिका जे रस्ते करते, पॅचवर्क करते आणि त्यामध्ये आणि आपल्या प्रोडक्टमध्ये जर कंपॅरिझन म्हणलं तर तुम्ही काय रेटिंग कराल दोन्हीला? तसं वेळेला मी 10 पैकी कॉर्पोरेशनला 3 घेऊन देईन आणि माझ्या प्रोडक्टला जे मी आता जे तुम्हाला सजेशन देतो आहे ती 10 पैकी 10 गुण देईन. का तर 3% ते पण कशासाठी की हा बाबा निदान पॅचवर्क खड्डा तर मुजला निदान 2 दिवसासाठी का असू दे. हां, तुम्ही मंत्री कोणी नेते वगैरे आलं की आदल्या दिवशी रात्रीच्या रात्री सगळे रस्ते तयार होतात आणि ती गेलं की 4-5 दिवसात सगळं उकळून जातं. त्यात काही हे नाही आहे. निदान मी असं म्हणतो की नेते मंडळी आठवड्यातून 2 ते 3 वेळा यावे कोल्हापूरला. त्या निमित्तानं रस्ता तर निदान हे राहतो आहे. आता कालच तुम्ही पाहिलं असणार सायबर चौकात त्या इथं खडी 3 बघितला असणार. असं म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. आधी ब्रिजवर जो आता खडी घातलेला आहे ती टोटली सिमेंटच्या रस्त्यावर डांबर ओतून खडी घातलेला आहे. त्यामुळे ती खडी पण साईडला गेलेला आहे आणि माझ्यासमोरच आम्ही संध्याकाळी जात असताना स्किड झालेली आहे का माणसाची गाडी 2 व्हीलर. म्हणजे अपघाताला फक्त आपण निमंत्रण देण्याचं काम करतोय आणि खड्डे ज्यावेळी हे भरले जातात किंवा खड्ड्यांमधून ॲक्सिडेंट होतात आपल्या कोल्हापुरात तरी भरपूर प्रमाण वाढले तर त्यावरती त्या लोकांना पैसे दिले जातात की तुमचा जर माणूस दगावला असेल तर आम्ही पैसे देऊ असं सांगितलं जातं. तेच म्हणतो मी, प्रशासन खड्ड्यात मेल्यावर तुम्हाला प्रशासन पैसे देणार आणि जखमी झालं तर कमीत कमी 1-2 लाख रुपये देतो. मध्ये एका पेपरला आलं होतं न्यूज. आणि हे जर तुम्ही खड्डेच मोजवलं तर काय असं प्रसंगच येत नाही. तुम्ही ते पैसे देण्यापेक्षा तुम्ही त्याच पैशात जर तुम्ही खड्डे जर मोजवत असाल तर हे वेल अँड गुड. आणि आता तुझं कॉर्पोरेशन इलेक्शन वगैरे आलेले आहेत आणि आता प्रत्येक गलीत 10 ते 15 हौशे हे नेते मंडळी तयार आहेत आणि आता होर्डिंगसाठी 2.5-3 लाख रुपये जर हे आता खर्च करत आहेत. आता साध्या वड्याच्या लमावर तिथं बघितलं तर तुम्हाला समजून येईल की कमीत कमी 50 ते 60 होल्डिंग बोर्ड आहेत. प्रत्येकानं 2.5 ते 3 लाख रुपये खर्च केलेला आहे. ते त्यांनी जर ते 50,000 फक्त त्यातले खर्च केले तर प्रत्येक वार्डमधले रस्ते असं खड्डेमुक्त होतील.
ते त्यांना ती हे माणसं बोर्डिंग बघून तुम्हाला जर हे देत असेल तर मग काय प्रशासन म्हणा काय माणसांचं हे याच्यावर आहे. आता हे जे प्रोडक्ट तुम्ही वापरताय, तुम्ही यूज करताय, तुम्ही 3 आठवडे आता वापरले आणि तुम्हाला चांगला रिझल्ट आला Yes. याचा, आणि मग तसंच- तुम्हाला नाही वाटत की हेच कॉन्ट्रॅक्टरनी वापरावं प्रोडक्ट? हां, खरं मी म्हणतो की कॉन्ट्रॅक्टरने वापरावं, त्यात काही हेच नाही. खरं PWD आणि आपल्या कॉर्पोरेशनमध्ये एक जी असं म्हणजे पर्टिक्युलर तेच डांबर वापरणे, पर्टिक्युलर त्याच ग्रेडचं वापरणे, असं त्यांना पण रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ती सगळ्यांची इच्छा आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांची पण इच्छा आहे की रस्ते चांगले व्हावं, आपण चांगलं काम करावं. खरं काही आधुनिक जे आता ती 1857 जी पद्धत चालू आहे तीच तसंच चालू आहे. आधुनिक पद्धतीने जे वापरलेलं मटेरियल जर वापरत असेल तर रस्ते एक नंबर होतील, त्यात काही हेच नाही आहे. आता तुम्ही हे काम हाती घेतलंय का सामान्य नागरिकांना खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय? पण याआधी आपण बघितले असतील की वेगळ्या वेगळ्या रील बनायच्या, व्हिडिओज बनायचे, मग सामान्य नागरिकापासून अगदी त्याचा घरचा जरी कोणी गेलेला असला तरी तो तिथं खड्ड्यांवरती काय म्हणू आपण त्याला, शोकसभा म्हणू, किंवा खड्ड्यांची जी काही दिवाळी, खड्ड्यांमध्ये फटाके लावतात, झाडं लावतात, रांगोळी घालतात, ते नेत्यांपासून अगदी सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनी केले. पण हे काम करावं असं आतापर्यंत कोणाला वाटलं नव्हतं आणि ते अरविंदजींनी काम हाती घेतलेलं आहे. तर याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? लोक जागरूक व्हायला पाहिजे, निदान हा बाबा ही काय ते करत आहेत असं जर कोणी सपोर्ट करत असेल की मॉरली, की मी नक्कीच आपल्या शहरातले सगळे खड्डे मुक्त होतील आणि जास्त टाईम पण लागणार नाही. आणि हे प्रोडक्ट वापरून पणजीमध्ये 25 दिवसामध्ये खड्डे कंप्लीट, पणजीमधले खड्डे 25 दिवसात त्यांनी मोजवलेलं आहे. तसंच रत्नागिरी नगरपरिषदेने पण ऑर्डर देऊन त्यांनी पण तिथं काम जोरात चालू आहे त्यांचं, त्या मटेरियलमध्ये यूज करून खड्डे वगैरे मोजायचं. तसंच आपण पण कॉर्पोरेशननी लक्ष द्यावं, कोल्हापूर कॉर्पोरेशनने, आणि त्यांनी ती प्रॉडक्ट घेऊन मी माझ्याकडे घ्यायचं असं मिळत नाही. मी डायरेक्ट ते जर अप्रोच होत असेल तर कंपनी त्यांना परत माझ्यापेक्षा जास्त डिस्काउंट देतील आणि ती सहकार्य करतील. आणि ते टेक्निकल ऑफिसर ऑलरेडी सिटी कॉर्पोरेशन ऑफिसला येऊन भेटून सगळ्या सिटी इंजिनियरना भेटलेलं आहेत, असिस्टंट कमिशनरना भेटले आहेत, आयुक्तांना भेटलेलं आहे, आणि त्यांनी डेमो पण दाखवलेला आहे. आणि प्रॅक्टिकल दाखवून दुसऱ्या दिवशी बघण्यासाठी कोणी इंजिनियर आलेलं नाही आहे. याबद्दल मला एक विचारायचं आहे की या कामाबद्दल तुम्ही महानगरपालिका किंवा कोणत्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं आहे का तुमचं? हो, या बोलणं झालेलं आहे. खरं त्याने काय तेवढं मनावर काय घेतलं नाही आहे. माझं मी काम करत आहे, मला कशाचं ते मला काय ह्यामध्ये मोठं व्हायचं नाही आहे. हे आपलं बाबा एक आपण असं कार्य करायचं म्हणून याच्यात काय सामाजिक कार्य करत आहे, बाकी काय नाही. हे काम आता तुम्ही अजून आता सुरू केलं आहे, पण अजून किती काळ करणार आहात? जोपर्यंत माझी ताकद आहे मी तोपर्यंत करणार, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यात काही हे नाही आहे. जोपर्यंत खड्डे मुक्त होणार नाही. हां, एक दिवस असं हे येईल की खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा असं जेव्हा कॉर्पोरेशन म्हणेल ना, मग तेव्हा स्टॉप करेन मी माझं. आता कोल्हापूर खड्डेमुक्त आपल्याला करायचं आहे, हा आपला उपक्रम आहे. पण कोल्हापूर ज्यावेळी खड्डेमुक्त व्हायला सुरुवात होईल त्यावेळी हा प्रोडक्ट पूर्ण रस्ता करण्यासाठी सुद्धा उपयोगी येऊ शकतो ना? हो, एकदम. आणि कमी खर्चात जर होत असेल तर का करू नये मी असं म्हणतो आहे. आणि कंपनी तुम्हाला 3 वर्षाची गॅरंटी देते तर तुम्ही का करू शकत नाही. आणि पावसाळ्यात तर खड्डे, जेव्हा गणपतीच्या टायमाला खड्डे तुम्हाला माहीतच आहे, ते मंडपसाठी वगैरे जे खड्डे काढलेले आहेत, इमिडिएट जर त्यांनी जर लक्ष घालून जर केलं असतं ना, इवन हे पावसाळ्यात पण भरण्यासारखे हे आहे, मटेरियल आहे. आता तुमच्या या कार्यामध्ये तुम्हाला आणखीन बळ मिळावं, मनुष्यबळ असू दे किंवा निधी उपलब्ध व्हावा असं तुम्हाला वाटते. पण ज्यावेळी दखल घेतली जाईल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यावेळी तुमची भूमिका नेमकी त्यांना काय असणार आहे? ते जर त्या मला हे फक्त लागणारं मटेरियल म्हणजे मशिनरी जर ते त्यांच्याकडनं जर हे होत असेल तर मी ते माझं मटेरियल वापरून मी त्यांना खड्डे क्लिअर करून द्यायचं मी माझी जबाबदारी आहे. सहकार्य मिळावं असं आपल्याला वाटतंय, पण सहकार्य मिळालं तर तुम्ही कोल्हापूरला कुठं पाहताय? कोल्हापूर एक नंबर होईल. तसं जर सहकार्य मिळालं ना, आणि सगळ्यांचं काही जास्त मोठं हे नाही आहे खड्डेमुक्त करण्याचं. हे जर मनावर प्रशासन मनावर जर आणलं ना, विदिन 15 डेजमध्ये खड्डे टोटली मुक्त होतील.
पणजीपेक्षा तर आपलं शहर एकदम लहान आहे असं म्हणजे हे नाही आहे. आणि पणजीत तर फार मोठे खड्डे मी स्वतः पाहिले, त्यावेळी ते एकदम क्लिअर होऊन जाईल. आता हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर नेण्याचा, जन आंदोलन करण्याचा असा तुमचा हेतू आहे का? तसं काय नाही आहे. मला माझा हेतू जन आंदोलन वगैरे असं करायचं नाही. माणसाने जागरूक व्हायला पाहिजे की माणूस तिथल्या इथं विसरू जाणे, हा खड्डा हा करतोय कोण तर चला बाबा, त्याला म्हणजे निग्लेक्ट करू नये. निदान आपण पण जरा काय तर सहकार होत असेल, मी म्हणतो आर्थिकच असं नाही, काय तर बाबा त्याला हे मॉरली सपोर्ट असेल तर एक नंबर हो, त्याला काहीच नाही. आता जर आपण बघितलं की कोल्हापूरकर आपण म्हणतोय की कोल्हापूरचं नाव प्रसिद्ध आहे, इथली माणसं दिलदार आहे तो, म्हणून कोल्हापूरचं नाव प्रसिद्ध आहे. आणि कोल्हापूर इतकं जगात आता नावाजायला लागले की बाहेरून विदेशी पर्यटक आपल्या कोल्हापूरला बघायसाठी येतात. आणि ते इथं आल्यानंतर पहिला जातात महालक्ष्मीला, आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला, आणि तिथून बाहेर पडलं की मग रंकाळ्याचा प्रवास सुरू होतो, मग अजून गोष्टी सुरू होतात. पण हा प्रवास करताना कुठेतरी मध्ये रस्ते आणि रस्त्यातले खड्डे आड येत आहेत. आता हे काम तुम्ही हाती घेतलेलंच आहे. जर कोल्हापूर खड्डेमुक्त झालं तर अरविंदजी रंगरेज सर यांचं नाव कायम कोल्हापूरकर लक्षात ठेवतील, कारण की दिलदार माणूस कोल्हापूरला लाभलेला आहे बाबा. याबद्दल अजून तुम्हाला काही सांगावंसं वाटते का? नाही, मी तर हेच करेन की खड्डेमुक्त कोल्हापूर झालं तर जितकं मला बरं वाटेल. आणि मी आजही सांगतो, अजूनही सांगतो की महालक्ष्मीला येणारी माणसं ही देवळाला येतात, परत ज्योतिबाला जातात, पन्हाळा वगैरे असं सगळं हे करतात. आणि सगळं जाताना म्हणतात की खड्डे इतकं काय प्रॉब्लेम चालू आहे तुमचं. सगळे जे आता मला दोघा तिघांनी माझ्या मित्रांनी विचारले परवा पुण्यात, खड्ड्याचं काय प्रॉब्लेम आहे तुमचं, प्रत्येक न्यूजला खड्ड्याचं चालू असतं आहे म्हणून. इथल्या याच्या प्रशासन जर असं लक्ष दिलं ना, काही मोठं नाही आहे. हे 4 दिवसात त्यांच्या जर मनात आलं ना, विदिन 8 दिवसामध्ये खड्डे मुक्त होतील. एक टाईम असं येईल की बक्षीस ठेवतील कॉर्पोरेशनवाले की खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, इतकं बाहेर. आणि जर मला सांगा की जर कमी बजेटमध्ये जर सगळं एवढं होत असेल आणि जर कंपनी जर 3-3 वर्षाची गॅरंटी देत असेल तर मग का करू नये, एवढंच माझं काय बाकी आहे. आता आपण म्हणतोय की खड्डेमुक्त कोल्हापूर आपल्याला बघायचं आहे. कधी काळी जेव्हा शाहू महाराज होते तेव्हा आपलं कोल्हापूर इतकं भारी होतं की अजूनही आहे. माणसांना अभिमान आहे, अगदी गर्वानं सांगतात की होय आम्ही कोल्हापूरकर आहे म्हणून. आणि कोल्हापूरची भाषा, कोल्हापूरची टेस्ट अगदी जगात भारी आहे. आणि या कोल्हापूरला आत्ता असं झालेलं बघताना, आणि जी लोक इथं येतात प्रवास करण्यासाठी, ती लोक जेव्हा इथून परत जातील तेव्हा त्यांनी इथलं सौंदर्य घेऊन जावावं, ना की इथले खड्डे. तर आता जे हे तुम्ही काम करताय, प्रशासनाला लाजिरवाणी ही गोष्ट आहेच आहे, पण यामुळे प्रशासनाला एक आरसा दिसेल की तुम्ही सामान्य नागरिक खड्डा बुजवण्याचं काम करतोय. हा आरसा प्रशासन बघू शकेल का? अवश्य, त्यात काही हेच नाही. आता हाच एक 5-6 वर्षापलीकडे केंद्राचा तुमचा प्रश्न होता. माणसं यायचे, पर्यटक यायचे आणि रंकाळ्यावर गेलं तर नाक दाबून असं म्हणजे यायचे. आता केंद्राळ मुक्त झालेलं आहे. ती कशामुळे झालं आहे, त्याच्यासाठी 30-40 लाख रुपये वर्षाला हे करत बजेट होतं काढण्यासाठी, फक्त केंद्राळ काढण्यासाठी. आता का वाढत नाही आहे, आता का हे होत नाही आहे. माणूस जबाबदार झाला, माणसाला माहीत झालं की केंद्रात कुठनं काय वाढतं, कसं वाढतं. आता तसंच जर खड्डे जर तुम्ही जर मनावर घेतलं ना तर असं काही जास्त हे नाही आहे, आरामात सगळे खड्डे हे होतील आणि कोल्हापूर आपलं खड्डेमुक्त होईल आणि शहर एक सुंदर सिटी मस्त होईल. माणसं आलं की प्रसन्न होईल की हां बाबा कोल्हापूर सिटी एकदम भारी आहे. फक्त महालक्ष्मी देऊळ बघितला नाही असं नाही, कंप्लीट याच्यात रस्ते वगैरे चांगले असेल तर आपोआप सगळे हे होते. कोल्हापूर आपण म्हणतोय की खड्डेमुक्त करायचं आहे आपल्याला, पण तुम्हाला काय वाटते नेमकं यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे, त्यांच्यावर राजकीय दबाव येतोय की भ्रष्टाचार आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे, नेमक्या कोणत्या गोष्टी कुठं चुकत आहेत? भ्रष्टाचार तर आहेच, कुठं नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियातच आपल्या कुठं नाही आहे, सगळ्या ठिकाणी आहे. खरं कुठं जर असं थांबलं पाहिजे, कुठंही जर असं थांबलं पाहिजे भ्रष्टाचार. मध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केलेली, मध्ये एक तुम्हाला माहीत आहे कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केली होती. आणि कसं आहे वरून प्रशासनाकडून पण पैसा येत नाही आहे कॉन्ट्रॅक्ट लोकांना.
त्यांची इच्छा आहे भरपूर करण्याचे, काम करण्याचे, ती पण शेवटी किती म्हणून काम करतील, कॉन्ट्रॅक्टर किती म्हणून काम आपल्याकडचे पैसे घालतील. त्यांना प्रशासन जर 10% 8% जर येत असेल तर ती पण जरासं त्यांना प्रॉब्लेम चालू आहे. शेवटी इथं ऑर्डर तुम्ही हे घेताना, वर्क ऑर्डर घेताना, जेव्हा तुम्ही ऑर्डर घ्यायच्या अगोदर सगळे तुम्ही 10 ते 15% तुम्ही ऑलरेडी वाटलेलं असतं. त्यात देऊन काम करून जर प्रशासन 8% 10% जर असं होत असेल तर ते पण जरासं नाराज आहेत. त्यांच्याकडे जर ते प्रशासन त्यांनी लक्ष घालून जर हे देत असेल तर ॲटोमॅटिक रस्ते चांगले होतील, ते पण मनावर घेतील. त्यांना पण असं म्हणजे आधुनिक, आता पहिला हॉट मिक्सिंग छोट्या ड्रममध्ये करायचे, आता बॅच मिक्स आलेत, नवीन नवीन मशिनरी आलेत, ते पण आता आधुनिक हे करतायत. पहिला रोलर आपला साधा रोलर असायचा, आता ड्रम मिक्स हायड्रो पॉवर जे मशिनरी आलेले आहेत, त्यामुळं ती पण चेंज होतील ॲटोमॅटिक. आणि हे प्रशासनानं किंवा अधिकाऱ्याने जर सांगितलं बाबा हे मटेरियल वापरा, हे असं करा, तर तसं जर वापरलं ना तर कमी खर्चात रस्ते चांगले होतील, त्यात काही हेच नाही आहे. काही ठिकाणचे मध्ये असे रील फेमस व्हायला लागलेले, सोशल मीडियाला येत होतं की असा रस्ता केलेला होता आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असा हाताने निघायला लागला उखडून. भुसभुशीत रस्ता केलेला होता, नेमका माल काय वापरलाय ते कळत नव्हतं लोकांना. आणि आपण एकीकडे सांगता की 3 वर्षांची गॅरंटी कंपनी देते, तर हे कसं शक्य आहे म्हणजे? आता ते इव्हन मी टेक्निकल ऑफिसर स्वतः येऊन कॉर्पोरेशनमध्ये सगळे डेमो दिलेलं आहे. इव्हन त्यांनी प्रॅक्टिकल पण दाखवतो म्हटलेलं आहे. काही ठिकाणी केलेलं पण त्यांनी हे केलं सांगितलेलं आहे. पेपर कटिंग दाखवलेलं आहे. गोव्यात जे झालेलं आहे, म्हणजे रत्नागिरीमध्ये जे त्यांनी मटेरियल सप्लाय केलं तिथं ती सगळे व्यवस्थित म्हणजे ओकेमध्ये. आणि कंपनी जर 3 वर्षाची गॅरंटी देत आहे तर कंपनी जबाबदारी घेत आहे 3 वर्षाची, तर का करू नये असं मी म्हणतो. आणि कमी खर्चामध्ये होत असेल तर अवश्य करावं, एकदा ट्रायल तर करावं माणसाने. आता एखादा सामान्य नागरिक हे काम आपल्या हाती घेतोय आणि करायला लागतो, तेव्हा चांगलं काम कुठेतरी होत असताना कुणीतरी मध्ये येते, कुणीतरी विरोध करू शकते, तर असा दबाव किंवा राजकीय विरोध तुम्हाला आलाय का आतापर्यंत? अजून तर काय आलं नाही आहे, अजून तर काय तसं म्हणजे हे नाही आहे. मी पर्पजली ह्या कंपनीचं का घ्यावे मटेरियल तुम्हाला सांगत आहे की ही जी कंपनी आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनची गव्हर्मेंट अंडरटेकिंग कंपनी एका जर्मन कंपनीवर कोलॅब करून नवीन एक प्रोडक्ट तयार करत आहे, जेणेकरून कोल्ड प्रेसमध्ये तयार केलेलं AI टेक्नॉलॉजी वापरून जे केलेलं मटेरियल आहे. आणि ते कंपनी तुम्हाला 3 वर्षाची गॅरंटी देत आहे. आणि कमी बजेटमध्ये जर होत असेल तर प्रशासनाने अवश्य त्याचा एकदा वापर करावा आणि ते त्यांनी ट्रायल तर घ्यावं त्या ह्याच्यानं म्हणतो मी. एक नागरिक स्वतःच्या पैशातून खड्डे भरतो आणि प्रशासन फक्त फाईल्स भरत बसतं, हीच आजची वस्तुस्थिती आहे. अरविंद रंगरेजी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले होते. ते स्वखर्चाने कोल्हापूरला खड्डे मुक्त करणार आहेत. हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. हा आवाज फक्त खड्ड्यांचा नाही, तर कोल्हापूरकरांच्या जबाबदारीची मागणी करणाऱ्या एका सामान्य नागरिकाचा, एका दिलदार नागरिकाचा आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. तारा न्यूजच्या वतीने सर आपल्याला सलाम. नमस्कार. मी सई कुलकर्णी. शहराचे खड्डे जर सामान्य नागरिक भरायला लागला तर आम्ही त्यात आवाज भरू. पाहत रहा तारा न्यूज.